हॅलो फ्रेंड्स, कसे आहेत सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर भरपूर दिवसांनी वापस आलो आपण ब्लॉग बनवायला. ते तर होतच राहतं, कधी माझ्या मनात येतं, कधी मनात येत नाही, किंवा कधी मी विसरते, असं पण होतं. त्यामुळे ज्या दिवशी येईल त्या दिवशी ठीक आहे, ॲडजस्ट करून घ्या. तर इकडे सकाळच्या रुटीनची सुरुवात झाली होती. पाणी वगैरे दिलं झाडांना पूर्ण छान पद्धतीने. सकाळचे वाजलेले होते 5 आणि मला ना खूप जास्त भूक लागलेली. उठल्याच्या नंतर मग आधी चहा बनवला मी. मस्त चहा आणि बिस्किट घेतलं. चहा बिस्किट खाल्ल्याच्या नंतर थोडंसं एनर्जेटिक वाटू लागलं थोडंसं, कारण काय माहिती खूप जास्त प्रमाणात वीक जाणवत होतं. मग नंतर देवबाप्पाला म्हटलं आजचा दिवस माफ करा. आधी पेटपूजा केली आणि मग देवपूजा करते. तर असो, इकडे मस्त पद्धतीने देवाला आंघोळ वगैरे घातली छान पद्धतीने. मग नंतर मला उद्या गणेश चतुर्थी असल्यामुळे देवाची पूर्ण भांडी साफ करायची होती. म्हटलं सगळी तयारी आजच करून ठेवावी. मग छान पद्धतीने मी देवाची भांडी वगैरे सगळी स्वच्छ केली, एकदम तयारी करून ठेवली, कारण खूप एक्सायटेड होते गणेश चतुर्थी असल्यामुळं. मग आम्हाला खायची होती पाणीपुरी. मग आम्ही पाणीपुरी खाण्यासाठी गेलो होतो बाहेर, माझी बेस्टी, मी आणि माझ्या 2-3 मैत्रिणी. पण तिथे जाऊन आम्ही पाणीपुरी खाण्याऐवजी तर आम्ही पाणीपुरी नाही खाता मंचुरियन खाल्लं, कारण तिथं गेल्याच्या नंतर आमचा सगळ्यांचा मूड चेंज झाला. खूप छान असा सुगंध येत होता त्याच्यामधून. मग म्हटलं चला खाऊन घेऊया. पाणीपुरीवाला म्हणत होता की काय ताई तुम्ही आज पार्टी बदलली. म्हटलं हां, कधीतरी पार्टी आणि टेस्ट पण बदलायला पाहिजे ना. सो मग मंचुरियन खाऊन झाल्याच्या नंतर खूप थंडी होती, पण सगळ्यांनी हट्ट केला की एक आईस्क्रीम खाऊया म्हणून. मग काय आईस्क्रीम खाल्ली, मस्तपैकी एन्जॉय केला. कधीतरी महिन्यातून 1-2 वेळा जातो आम्ही असं एन्जॉय करायला, आणि केलाच पाहिजे एन्जॉय तसं. मग इकडे काय बेस्टीला घ्यायचा होता मोबाईल घ्यायचा होता, त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो मोबाईल घेण्यासाठी. तिला भरपूर दिवसापासून तिला चाललं होतं मला मोबाईल घ्यायचा आहे. मग मस्तपैकी एक मोबाईल घेतला तिला, आणि ती खूप खुश होती मोबाईल बघून. छान आहे मोबाईल पण तिचा खूप. म्हटलं ठीक आहे, मला जाऊ दे, माझे व्हिडिओज आणि फोटोज तरी छान येतील, एवढं छान कॅमेरा आहे तर. आजच्यासाठी एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.